मुद्दा आमचा हाच आहे की अर्चना लगेच रडायला येतं. अर्चनाच्या जीवनामध्ये म्हणजे खरंच संघर्ष मित्रांनो झालेला आहे. आम्ही असं लपून तुमच्यापासून काय ठेवत नाही. जे सत्य घटना आहे तीच तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे. सोशल मीडियावर सत्य ते सांगणार आहे, काहीच लपवणार नाही. माझ्या बायकोच्या जीवनातला संघर्ष म्हणजे अर्चनाच्या, तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही पण तिच्या प्रत्येक पावलावर एक मोठी कहाणी. कितीही संकट आले तरी ती खंबीरपणे उभी राहिली. तिच्या संघर्षाला सलाम म्हणजेच अर्चनाच्या. तर नमस्कार यूट्यूब मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचाच माय किरण व्हिडिओमध्ये. तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. तर करू आपल्या व्हिडिओची सुरुवात. आज मी माझ्या वाईफच्या म्हणजे अर्चनाच्या जीवनावरली खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तिनं तिच्या जीवनामध्ये खरंच खूप संघर्ष केला आहे आणि आमचं लग्न कसं झालं तुम्हाला आम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर करू आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि आजचा व्हिडिओ खरंच मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे आणि खूप संघर्षाचा आहे. खरंच अर्चनानं तिच्या जीवनामध्ये म्हणजे एवढा संघर्ष केला मित्रांनो, अक्षरशः ऐकलं ना तर खरंच रडायला येते. मी तसं साक्षरच्या ते डोळ्याने सगळं बघत होतो अर्चनाला. अर्चनाच्या घरची सगळी परिस्थिती पण मला माहिती आहे. अर्चनाचे आई वडील काम करायचे, अर्चनाचे वडील मिस्त्री होते. पण आता अर्चनाकडूनच आपण ऐकून घेऊया. अर्चना तुम्हाला नक्कीच सांगन. तर मी सांगते आता, म्हणजे माझी स्टोरी सांगते लग्नाच्या आधीची. तर आम्ही अगोदर ठाण्याला राहिलो होतो आणि ठाण्याहून तिथं म्हणजे बरेच आम्ही तिथं बी चांगलंच होतो. पण मग म्हणलं तिथून आम्ही दुसरीकडे गेलो राहायला. ते ठाण्यामध्ये दुसऱ्या एरियामध्ये गेलो, ठाण्यातून दुसऱ्या एरियात राहायला गेलो. माझी मम्मी पप्पा, माझी बहीण, आम्ही 3 जण भाऊ बहीण होतो. मोठा भाऊ कामाला असायचा आणि 2 नंबरची मी सगळ्यात लहान आहे आणि 2 नंबरची बहीण ती पण कामाला जायची. माझे पप्पा मिस्त्री काम करायचे आणि आई पण जायची कधी कुठं काम लागलं तर. तसं तर सरासरी आई जातच नव्हती कामाला, कारण आम्ही तेव्हा शाळेत जायचं. मी तर लहानच होते. त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्या मम्मीची तब्येत खराब झाली, काहीतरी झालं होतं तिला. तर त्याच्यानंतर मग माझी शाळा म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये गेलो, समजा दुसऱ्या एरियामध्ये 5-6 वर्षानंतर. म्हणजे तू 7वी-8वीला असताना. म्हणजे असं सगळं सांग म्हणजे कळेल बाबा. मी तेव्हा जेव्हा आम्ही ठाण्याला होतो राहायला तेव्हा मी 6वीला होते आणि जेव्हा तिथून आम्ही दुसऱ्या एरियात गेलो तेव्हा मी 7वीला गेले. म्हणजे 7वी-8वी झाल्यानंतर आई आजारी पडली. तर आई आजारी पडली आणि मेन माझी बहीण भाऊ कामाला जात होते, तर त्यांच्यापाशी एवढा टाइम नव्हता. मग मी काय केलं, माझी 7वी म्हणजे शाळा चालूच होती. शाळा चालू असताना तर मम्मीला दवाखान्यात न्यायचे, दवाखान्यातून आणायचे. आणि कसं तुम्हाला तर माहिती आहे, भाड्याचं घर असतं तर रूम भाडं सगळं लाईट बिल सगळं द्यावंच लागतंय. त्याच्यामुळे मी माझ्या बहीण भावाला म्हणायचे की तुम्ही काय नका घरी जाऊ नका, मीच कधी शाळेतून घरी राहून तिला दवाखान्यात घेऊन जात जाईन. अच्छा, म्हणजे मम्मीला तुझ्या आजारी पडल्यावर तू दवाखान्यात नाही? हा, मीच घेऊन जायची. मी घेऊन जायची म्हणजे तिला काय माहिती घडी असं वेगळंच काहीतरी आवाज तिचा चेंज व्हायचा. अशी नॉर्मल आवाज मध्ये बोलायची, कसं घसा बसले आपण बोलतो तर तसं व्हायचं. तर आमच्या इथले बरेच जण खरी कंडिशन आहे बरं अर्चनाची. ती खरी तिची परिस्थिती आज तिनं मांडली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण की बरेच जण कमेंट करतात, तुम्ही एवढ्या दिवसापासून सोशल मीडियावर काम करतात, मग तुमच्या घरच्याविषयी का सांगत नाहीत किंवा तुम्ही तुमचे मुद्दे का सांगत नाहीत. तर म्हणून मी आज अर्चनाला सोबत बसवले. अर्चनाला तर इमोशनल होती ती लगेच, पण म्हटलं बरं सांगू आपण आज नक्कीच भावा बहिणीला. कारण की तुम्ही भरभरून असा सपोर्ट केला माझ्याकडून. तो एक व्हिडिओ आपला डिलीट झाला, त्याला जवळपास भरभरून असा सपोर्ट तुमचा मिळाला होता. 10Kच्या पार झाला होता तो व्हिडिओ. त्यासाठी आपण अर्चनाची कहाणी तुमच्यासमोर नक्कीच मांडत आहोत. अर्चना म्हणजे विचार करा, तिच्या आईची तब्येत खराब असताना ती म्हणजे शाळेतून येऊन तिच्या आईला दवागोळी करायची, म्हणजे दवाखान्यात न्यायची, वेळेवर दवा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी करून नंतर आता तिच्याकडूनच ऐकून घेऊ आपण. तर पप्पा बहीण भाऊ तर जातच होते आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये थोडी अडचण, म्हणजे आम्हाला पुरेसे पैसे भेटत नव्हते. बरंच काही म्हणजे आता महागाई असल्यावर कसं असतंय, पैसा लागतोच. मग मी काय केलं, माझी 7वी झाली होती अशीच, तरी पण दवाखान्यात जाय करून माझी 7वी झाली. तर 7वी झाल्याच्या नंतर पुढं मला शाळा शिकायची होती, पण मेन प्रॉब्लेम की आमची गरिबी परिस्थिती होती, त्यासाठी मी पुढे शाळा शिकले नाही. तेव्हा पैसे भरून शाळा होती. गरिबी परिस्थिती तसं म्हणत, त्याला गरिबी परिस्थिती म्हणत ना मित्रांनो, यांचं सगळं चांगलंच होतं. पण मेन प्रॉब्लेम कसा, मुंबईत स्वतःचं घर पाहिजे होतं आणि ते यांचं जे घर होतं ते तिकडे ठाण्या साईडला होतं आणि इकडं म्हणजे शाळेमध्ये शिकायचं म्हणलं ना तेव्हा पैसे लागत होते असं म्हणते मी. आणि पैसे भरायला पण पाहिजेत ना आपले. तर माझी 8वी-9वी झाल्याच्या नंतर मग मी पण कंपनीमध्ये जायला लागले. जवळपासच कंपनी होती आणि ते बोलत पण होते वय किती विचारलं मला कंपनीमध्ये विचारलं तर मी सांगितलं त्यांना की माझं 18 वर्ष पूर्ण, म्हणजे 18 झाल्यावरच कंपनीत घेतात ना, कारण की 18च्या कमी घेत नाही. हा, तर मी सांगितलं माझं 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग मी तिथं कामाला जायला लागले. तेव्हा पगार पण खूप कमी होती बरं का. तेव्हा पगार कमी होती, पण तरी 5-6 हजार
तर हा 5-6 हजार होती. काय मी म्हणलं आईला पण बघण्यात येईल आणि जवळ होते ना मी त्यासाठी, कारण आईला माझ्या मध्ये मग मध्ये तुम्ही तुमच्या आईचं ट्रीटमेंट म्हणजे कुठे केलं असं प्रायव्हेट मध्ये आम्ही कसं? प्रायव्हेट मध्येच केलं. अच्छा. कारण आम्ही 4 जण होतो ना, तर म्हटलं चला माझे जरी मी कामाला गेले तर आईच्या दवाखान्यालाच पैसे होते, तर मी दवाखान्यामध्येच पैसे घालायचे, बाकीचे पैसे सगळे घरामध्ये खर्च पाणी जे आणायचे ते आणायचे. म्हणजे आणि विचार करा तिला किती माइंड असन. ती शाळा बंद झाल्यानंतर तिनं किती विचार केला की बाबा आता आपल्या आईला दवाखान्यासाठी पैसे कमी पडतील किंवा घर भाडं खाणं पिणं हे सगळं, म्हणजे बरेच जण ते सगळे जर कामालाच होतेच समजा, पण इतर जर बाहेरचा अजून पैसा आला तर आईला प्रायव्हेट चांगल्या ठिकाणी नेता येईल असं म्हणजे तिचा सांगण्याचा मुद्दा. म्हणजे विचार करायची आज गोष्ट आहे खरंच, की विचार करा आई ही आईच असते. आपण म्हणतो ना आई वडील असणं खूप म्हणजे त्यांचा आपल्या डोक्यावर हात असणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणून तिनं हा विचार करून स्वतः काम जॉईंट करून हे सगळे पैसे, आणि मेन म्हणजे मी पण कधी कधी बघायचो अर्चनाला ना, तर अर्चना कधी पण आईच्या व्यवस्थित तिच्या टायमाला गोळ्या वगैरे द्यायनं, दवाखान्यात नेणं, म्हणजे अर्चना लहान असल्यामुळे सगळं अर्चनाच करायची, बाकीचे सगळे कामं धंद्याला दिवसभर राहायचे. आणि अर्चना इथं बी जिथं म्हणजे ज्या कंपनीत ती जात होती तर मला वाटतं दुपारी 1 टाइम यायची का घरी, हो म्हणजे दुपारी 1 टाइम जेवायला यायचे ना. म्हणजे मी आईला बघण्यासाठीच यायचे मेन म्हणजे. तिला रडायला येते अर्चना, लगेच इमोशनल होती. त्याच्यामुळंच म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवत, हिचे असेच व्हिडिओ असतात. अर्चना लगेच रडत असते, म्हणून आम्ही जास्त फॅमिली व्हिडिओ दाखवत नाहीत. पण बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट येतात सारखं की तुम्ही कशाला नाही दाखवत व्हिडिओ. तर मी असं नाही की आम्ही हसी मजाकसाठी हा व्हिडिओ बनवला आहे किंवा काय. अर्चना एवढी इमोशनल होती कारण की तिच्या जीवनामध्ये खरंच तेवढे संघर्ष तिनं केलेत, आणि जे म्हणजे माणूस मुलगा एक नाही करू शकणार ते अर्चनाने खरंच केलं. मित्रांनो मी पण स्वतः पाहिले. अर्चना कामाला जायची, कामावून आल्यानंतर त्या आईला दवा गोळी व्यवस्थित देणं, आईची काळजी घेणं, तिनं खूप केअर केली तिच्या मम्मीची जाम. तुम्हाला आम्ही नक्कीच तिची मम्मी वगैरे आल्यावर दाखवू. नाही म्हणजे तिला असं आजार होता ना, त्यासाठी बरेच जण तिला चिडवत पण होते, कारण बसायचा आवाज तिचा. बसायचा तिच्या आईचा. आणि तेव्हा तिला म्हणजे तिची भाषा कोणाला कळतच नसायची. त्यावेळेस मला सगळं कळायचं आणि मला राग पण यायचा. आणि आता माझी मम्मी येते, राग पण यायचा, तिला बडबड पण करायची आणि घरात पण घेऊन जायचे. असे बरेच जण आहेत, पण आता मी नाव कोणाचं घेणार सांगत नाही, नाही social media नाव वर. सांगणार नाही. पण त्याच्यामुळं म्हणजे आणि मी ठरवलं की मी माझ्या आईला नीट करणारच आहे. तर आई ही सगळ्यांनाच लागते, आई म्हणजे लय मोठं आहे. मला आईचा विषय काढला त्यासाठी मला रडायला आलं, सॉरी सर्वांना. तर तुम्ही बघू शकता ही खरं रडत आहे अर्चनाच्या जीवनामध्ये संघर्ष म्हणजे साहजिकच आहे मित्रांनो. आम्ही कधी त्याच्यामुळेच मी एवढे आतापर्यंत व्हिडिओ काढले, पण तुम्ही बघत असताना आम्ही इतर रेसिपी वगैरे हे सगळं दाखवत होतो, कारण की मला चांगलं नाही वाटत, कारण की ज्यांच्या त्यांच्या भावनात मित्रांनो कोण कशी कमेंट करेल काय सांगता येत नाही. म्हणून ते म्हणते काय बायकोला रडताना तू व्हिडिओ दाखवतोस. पण खरंच एवढा दवाखाना केल्याच्या नंतर आणि लक्षपूर्वक मी माझी शाळा पण म्हणलं जाऊ द्या, आपल्याला आई वडील मेन आहेत. जरी माझा शाळा हात खूप शिकली दुखायला तर लागलाय. माझ्या आईच्या तब्येतीवर मी लक्ष दिलं आणि आज माझी आई सगळी एकदम व्यवस्थित आहे. हा तुम्हाला नक्कीच आम्ही तर दाखवू नक्कीच माझी आई अर्चनाची जर आता आई माझी इथेच अर्चनाच्या राहते. जीवनामध्ये त्याच्यानंतर पण खूप मोठे मित्रांनो संकट आलेले आहेत, आम्ही ते पण तुम्हाला नक्कीच दाखवू. अशा काही कहाण्या झाल्यात ना नक्कीच तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझी मम्मी पण रडायला येईन दाखवणार. अक्षरशः. आणि आपला जो व्हिडिओ बघेल ना त्याला पण रडायला येईन. एवढी अर्चनाची कहाणी खूप खतरनाक झालेली, पण आम्ही कधी शेअर केली नाही. ती आजपासून तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण की अर्चनाच्या रडणं म्हणजे तिचं थांबत नाही. बाय. अर्चनाच्या मम्मीचा खरंच आवाज जायचा बरं का. अर्चनालाच कळत होतं तिच्या मम्मीचं, तिची मम्मी काय बोलते, कारण की माझ्याच एरियामध्ये त्या राहायला होत्या आणि मला पण कधी कधी कळत नव्हतं. आणि त्यांना दिवसभर त्या चांगल्या राहायच्या आणि 5-6च्या नंतर ऑटोमॅटिक त्यांचा आवाज जायचा. असं बरंच दिवस त्यांना होऊ लागलं. आणि मग त्या काय बोलायच्या तर मग ते फक्त अर्चना कळत होतं. आम्हाला तर काही कोणाला म्हणजे त्यांच्या घरात बी कोणाला कळत नसेल बाबा होते है ना. कोणाला कळत नव्हतं, सगळे म्हणजे असं चिडचिड केल्यासारखं करत होते की हिची भाषा समजत नाही, काय बोलते काय नाही. आणि एक दिवसभर चांगली राहायची, फक्त संध्याकाळच्या टायमिंगलाच तिचं अशी बोबडी वळायची. मग तिला काय बोलते ती दुसऱ्याला नव्हतं कळत, पण मला कळायचं. काय माहिती कसं व्हायला लागलंय. तर आम्ही प्रत्येक ठिकाणी तिला आम्ही घेऊन गेलो. मीच सोबत होते जास्त तर, म्हणजे भरपूर दवाखाने करत राहिला. हा मीच सोबत होते, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा. हा